ही वाक्य घरात तुम्ही लिहून काढायचे. त्याचा पण तुम्हाला फोटो पाठवतो मी. आणि अजून वाक्य देणार आहे. लगेच क्लास बंद होत नाही आपला. थोडं 5 मिनिटं थांबायचं तुम्हाला. होमवर्क द्यायचा आहे आपल्याला अजून. आता काय करायचं बघा, आपल्याला तिन्ही काळामध्ये थोडीशी रचना समजून घ्यायची. त्याच्यासाठी सूत्र लिहा पहिल्यांदा. केलं जातंच सूत्र, केलं गेलंच सूत्र आणि केलं जाईलच सूत्र, असं टायटलला लिहून काढायचं पहिल्यांदा. त्याच्या खाली हा अभ्यास करायला सुरुवात करायची. हे सूत्र पण तुम्हीच लिहायचं आहे, ठीक आहे. मी काय लिहून देणार नाही. हे पहिलं लिहितो वाटलं, नाही तर लिहून देतो. काही मुलं चुका करतील. तुला विचारलं जातं, तुला विचारलं गेलं, तुला विचारलं जाईल. इथं फक्त विचारलं हा शब्द बदलायचा आहे तुम्हाला. आणि अशी 10 क्रियापद वापरायची. म्हणजे टोटल तुम्हाला 30 वाक्य बनवायचे, मराठी आणि इंग्रजी. हा होमवर्क आहे तुमचा. तुला विचारलं जातं, नसेल बनवायचं, कंटाळा येत असेल, लिहायचं कंटाळा येतोय, वही पप्पांकडे द्यायची, त्यांना म्हणायचं शब्द बदला आणि मला वाक्य विचारा. आणि त्याच्या खाली सही करायची आणि त्याचा फोटो मला पाठवायचा व्हॉट्सअपला, की सर पप्पांनी माझ्याकडनं वाचून घेतलेला आहे आणि खाली पालकांची सही. त्याचा फोटो पाठवा. ज्यांना लिहायचा कंटाळा येतोय त्यांच्यासाठी सांगतोय. तुला विचारलं जातं, यू आर आस्क्ड. तुला विचारलं गेलं, यू वर आस्क्ड. तुला विचारलं जाईल, यू विल बी आस्क्ड. तुला दिलं जातं, यू आर गिवन. तुला दिलं गेलं, यू वर गिवन. तुला दिलं जाईल, यू विल बी गिवन. यूचीच वाक्य बनवायचे, ठीक आहे. बाकी कोणाचे वाक्य बनवायची गरज नाही. हा एक होमवर्क आहे आणि आजची जी दिलेली वाक्य आहे त्याचं भाषांतर करणं हा होमवर्क आहे. आज संध्याकाळी आपला क्लास होणार नाहीये. थोडंसं मंगळवारचा लाईटचा खूप प्रॉब्लेम असतोय. मग आम्ही प्रयत्न केला की आपला क्लास लवकर घ्यावा, तरी पण लाईट गेलीच आणि आपल्याला बाकीचा क्लास आहे तो थोडासा अंधारामध्ये शिकावा लागला. लकीली तुम्हाला दिसतंय, तुम्ही म्हटलं म्हणून आपण क्लास कंटिन्यू केलाय. तर संध्याकाळी फारच अंधार होतो. पावसाच्या वातावरणामुळे कधी कधी खूपच दिसत नाही. मोबाईलचं नेटवर्क पण खूप डिम होऊन जातं त्यावेळेला. तर अशा वेळेला आपल्याला म्हणून सकाळचा क्लास घेतलाय. बाकीच्या विद्यार्थ्यांनी संध्याकाळी हा रेकॉर्डिंग क्लास पाहायचा आहे. ज्यांनी पाहिला नसेल त्यांच्यासाठी सांगतोय. मी तसा मेसेजही केलाय ग्रुपमध्ये की ज्यांना सकाळी अटेंड करता येत नाही त्यांनी संध्याकाळी पाहायचं आहे, ठीक आहे. इथे आपण थांबूया. हा जो होमवर्क आहे तो तुम्ही करायचाच आहे आणि तुम्ही खूप छान अभ्यास करताय. आपला हा जो बॅचचा हेतू आहे वेकेशन बॅचचा, तो कुठेतरी साध्य होताना दिसतोय. हे मला खूप भारी वाटतंय. पण माझी अशी अपेक्षा आहे की प्रत्येक मुलाला, जेवढ्या मुलांनी आपल्याकडे पैसे भरले ऍडमिशन घेतलंय, त्या सगळ्यांनाच आलं पाहिजे असं मला मनापासून वाटतंय, ठीक आहे. पण थोडंसं कष्ट बाळांनो तुम्हाला पण घ्यायला लागणार आहे, कारण तुम्ही आमच्या समोर नाही आहात, ठीक आहे. इथं आपण थांबूया. मी सागर सर तुमच्या सर्वांची रजा घेतो. उद्या भेटूया. तोपर्यंत बाय बाय. सी यू टुमॉरो. हॅव अ नाईस डे. आणि जे संध्याकाळी क्लास अटेंड करतील त्यांना हॅव अ नाईस इव्हिनिंग. बाय बाय. हा उद्याचा क्लास संध्याकाळी 7 वाजताच होईल, त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही.